सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 58 व 59 रावणाच्या यज्ञाचा विध्वंस या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या अंतरंगातील त्या हिरण्यगर्भ म्हणजेच लंका नगरीमध्ये आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण त्या युद्धभूमीवर उपस्थित होताच तो अशुद्ध अहंकार त्या आत्मस्वरूप सद्गुरूंची निर्भत्सना करतो. त्याला ते दिव्य मन म्हणजेच लक्ष्मण आपल्या दिव्य मनपणाने चोख उत्तर देते. तेव्हा तिथे त्या निर्मिती संस्थेच्या म्हणजेच ब्रह्मदेवाच्या आदेशाने देवशक्तीकडून म्हणजेच इंद्राकडून आत्मस्वरूप सद्गुरूंना प्रवाह शक्तीची म्हणजेच रथाची प्राप्ती होते. हे सर्व पाहून तो अशुद्ध अहंकार आत्मवंचनेने बेहोश होतो व त्याला हे सर्व विश्वच आत्मस्वरूप सद्गुरुमय वाटू लागते आणि हीच त्या अशुद्ध अहंकाराची आत्मसाक्षात्काराकडे जाण्याची शेवटची अवस्था आहे. इकडे तो प्राण म्हणजेच हनुमंत त्या अशुद्ध अहंकाराच्या मोहपाशात अडकलेल्या त्यांच्या सर्व मंडळींना म्हणजेच वानरसेनेला मोहातून मुक्त करतो व त्यांना त्यांच्या अस्तित्वाची म्हणजेच नरदेहाची सार्थकता कशात आहे याचा बोध करतो. तसेच हे आपले आत्मस्वरूप सद्गुरू ही काय वस्तू आहे याची महती वर्णन करतो. पुढे ते सत्कर्म म्हणजेच अंगद योजना करते की त्या सात्विक बुद्धीला म्हणजेच मंदोदरीला विचलित केल्यास तो अशुद्ध अहंकार ताळ्यावर येईल व त्या परमशांती मातेला म्हणजेच सीता मातेला स्वस्थानी प्रस्थापित करेल. मग ते सत्कर्म त्या सात्विक बुद्धीला विचलित करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो अशुद्ध अहंकार क्रोधित होतो व अहंतेने त्या सत्कर्मास दूषण देतो. मग ते सत्कर्म देखील तसेच प्रत्युत्तर देते. आता या रामकथेमध्ये हनुमंत वानरगणांना म्हणजेच मानवजातीला नरदेहाची महती सांगतात की बाबांनो, हा नरदेह आपल्याला असाच सहज प्राप्त झालेला नाही. हा नरदेह मिळण्या अगोदर जीवाला 84 लक्ष योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मातील सर्व भोग पीडा दुःख भोगावे लागतात. किडा मुंगी जलचर वनचर पशु पक्षी अशा अनेक योनीमध्ये आपल्या पूर्वपापांनुसार क्लेशदायक भोग भोगावे लागतात व जेव्हा आपल्याला पूर्व पापपुण्यांची साम्यावस्था येते तेव्हा मग त्या जीवाला मानव जन्म प्राप्त होतो. आणि आपले संत मंडळी सांगतात की
एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. आता आपण या साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील राहिलेला भाग सुद्धा पुढच्या भागात पाहणार आहोत. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण आता साधकाच्या दृष्टीने पाहतोय. साधकाच्या अंतरंगामध्ये काय होतंय की साधकाचे आत्मस्वरूप सद्गुरू आणि साधकाचा अशुद्ध अहंकार समोरासमोर येत आहेत. आतापर्यंत समोरासमोर आलेत, परंतु काही अंतराने, काही वैशिष्ट्यपूर्ण साधना होईपर्यंत सद्गुरूंना माहिती असतं की ह्या साधकाचा अहंकार हा अशुद्ध आहे, परंतु ते लगेच त्याचा विनाश किंवा त्याला शुद्धीकरण करू शकत नाही. कारण सद्गुरूंना अगोदर साधकाच्या अंतरंगातील इतर सगळ्या घटकांचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं. तेव्हा मग हळूहळू अशुद्ध अहंकार शुद्धीच्या मार्गावर येतो. डायरेक्ट जर अशुद्ध अहंकार शुद्ध करायला घेतला तर त्याचा विपरीत परिणाम होऊन तो वेगळ्या अवस्थेत शिरू शकतो. समजा दोन्ही आपण एक प्रयोग पाहू. एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट ईश्वराकडून चैतन्य शक्ती त्याच्या अंतरंगात उतरली आणि त्याच्या अंतरंगातले हे सगळे घटक ते स्वीकारण्यास तयार नसतील किंवा त्यांची तशी शुद्धी नसेल, त्यांची तशी पात्रता नसेल, तर त्याचे परिणाम होऊन काही व्यक्ती अगदी मेंटली म्हणजे मानसिक रोगी होतात. आपल्याला खूप घाई असते हो ईश्वर प्राप्तीची, परंतु आपली तयारी नसते ना. आणि आपल्या सगळ्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे मन, प्राण आणि अहंकार आहे. हा अहंकार, मन प्राण हे लवचिक आहे थोडे, तसं प्राण खूप खट्याळ आहे, मन मात्र लवचिक आहे. अर्थात मनही लवकर ताब्यात येत नाही, आधी मनच ताब्यात यावं लागतं. मन शुद्ध झालं की मग हळूहळू प्राण आणि मग अहंकार. म्हणून आत्मस्वरूप सद्गुरू त्याला लगेच शुद्ध करण्याच्या भानगडीत पडत नाही. मग ते जेव्हा समोरासमोर येतं तेव्हा अशुद्ध अहंकार हा उफाळून येतो हो. कारण अशुद्ध अहंकाराला भीती असते, माझ्या ताब्यातले हे सगळे घटक जर शुद्ध होऊन ईश्वराची किंवा साधक तिकडे गेला तर मला कोण विचारणार ना. म्हणून तो इथे काय होतो, अशुद्ध अहंकार अगदी भेंदुंद होतो आणि त्या आत्मस्वरूप आत्म्यावरच मालकी गाजवण्याचा प्रयत्न करतो. आणि आत्तापर्यंत आत्म्यावर त्यांनी आत्म्याला झाकून टाकलेलं असतं हो. आपण आपला नीट विचार करा, आपला आत्मा झाकला गेलेला आहे, म्हणून आपण सगळं हे अशुद्ध जीवन जगतोय. आणि अशुद्ध अहंकार ह्याचं प्रमुख कारण आहे, तो हे सतत त्यावर काम, क्रोध, लोभ किंवा वाईट गोष्टींचं आवरण टाकत असतो आणि साधक साधनेने ते घालवायचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा हे समोरासमोर येतात ना, तेव्हा मात्र हा अशुद्ध अहंकार भेदुंद होतो आणि त्याची आत्म्याची आत्मवंचना करू लागतो, त्याला नको ते बोलायला लागतो. मात्र त्याला उत्तर कोण देते मग, तर दिव्य मन. आपलं मन त्या अशुद्ध अहंकार म्हणतो, बाबा तू खूप आत्तापर्यंत उद्योग केलेस, आमच्यावर अधिकार गाजवला आहे, आम्हाला नको त्या गोष्टी आमच्याकडून कोणाकडून करून घेतो. हे बघा, काम, क्रोध हे भावनात्मक ज्या वाईट गोष्टी तो प्राणाकडून करून घेतो आणि वैचारिक जी वाईट गोष्टी आहेत वैचारिक, त्या मनाकडून करून घेतो. मात्र हे जेव्हा शुद्ध होतात तेव्हा अशुद्ध अहंकाराला सुद्धा थांबावं लागतं, त्याला सुद्धा नंतर शुद्धीचा मार्ग पकडावा लागतो. परंतु तो जेव्हा आत्म्याच्या समोर येतो तेव्हा तो खूप बेधुंद बेहोश होतो आणि त्याला असं सगळीकडं तो आत्माच दिसायला लागतो किंवा आत्मस्वरूप सद्गुरूच दिसायला लागतात. त्या व्यक्तीला अंतरंगातून सगळीकडे आपल्या सद्गुरूंच्या एकूण सोप्या भाषेत तो साधक आपल्या ईश्वराच्या, आपल्या इष्टदेवतेच्या किंवा सद्गुरूच्या अखंड अनुसंधानात राहायला लागतो. सोप्या भाषेत त्याचा अशुद्ध अहंकार त्याला कोऑप करायला लागतो, त्याला मदत करायला लागतो. ही ही शेवटची भक्ती आहे, नवविधा भक्तीतली आत्मनिवेदन भक्ती आहे. तेव्हा ही अवस्था येते. मग विचार करा, आपल्या सद्गुरूंना आपल्या ठिकाणी हे कार्य करायला किती काळ द्यायला पाहिजे. म्हणजे नवविधा भक्तीतले पहिले 8 प्रकार भक्तीचे म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यास वगैरे वगैरे, सख्य वगैरे,
ह्या सगळ्या भक्ती घडत घडत अशुद्ध अहंकार आतले सगळे घटक शुद्ध होत होत मग तो आत्मनिवेदन या भक्तीपर्यंत येतो. तेव्हा साधकाचा अशुद्ध असलेला अहंकार सुद्धा सद्गुरुमय होतो किंवा तो अखंड सद्गुरूंच्या अनुसंधानात राहायला लागतो. आणि ही त्या अशुद्ध अहंकाराची म्हणजेच साधकाची आत्मसाक्षात्काराकडे जाण्याची शेवटची अवस्था. कुठली? आत्मनिवेदन भक्ती किंवा अनुसंधान, अखंड अनुसंधान. आता आपण पुढे पाहू. आणि मग पुढे ही साधकाच्या अंतरंगातली ही जी मंडळी आहेत ना, ही त्या अशुद्ध अहंकाराच्या मोहपाशात अडकलेली असतात आतापर्यंत. म्हणजे अशुद्ध अहंकार सतत वाईट गोष्टींचं जाळं टाकत असतो या घटकांच्यावर. म्हणजे काम, क्रोध, लोभ, कुठे मोह, जे ज्याला योग्य वाटेल. म्हणजे बुद्धीवर काय टाकायचं, मनावर काय टाकायचं, विवेकावर कुठलं जाळं टाकायचं, विचारावर सुविचारावर कुठलं टाकायचं, कर्मावर सत्कर्म कुठलं जाळ, हे अशुद्ध अहंकार नेहमी मोहपाश टाकत असतो. आणि त्यातून बाहेर काढतो तो आपला प्राण. आणि प्राण केव्हा काढू शकतो? तर तो प्राण बलवान चैतन्यमय सद्गुरूशी एकरूप झालेला असेल तेव्हा तो प्राण या मंडळींना बाहेर काढतो आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. म्हणजेच नरदेहाची, एकूण संपूर्ण नरदेहाची जाणीव करून देतो. कारण तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही ईश्वर आहात याची जाणीव आपल्याला प्राण करून देतो. अस्तित्वाची, आपण आपलं अस्तित्व चुकीचं करून ठेवलेले आहे. आपला अहंकार काय म्हणतो? मी सुभाष काळे, मी अमुक, मी तमुक, मी नेता, मी आध्यात्मिक गुरु, मी प्रवचनकार, मी कीर्तन. आपण हे पाहिलं. हे आपण चुकीचं अस्तित्व निर्माण केलेलं असतं. खरं अस्तित्व आहे मी तो आहे, सोहम, मी ईश्वर आहे, मी आत्मा आहे, हे आपलं खरे अस्तित्व आहे. आणि या खऱ्या अस्तित्वाची जाणीव आपल्या अंतरंगातील शुद्ध झालेला प्राण आपल्याला करून देतो. आणि मग तो संपूर्ण या नरदेहाची महती सांगतो. आणि त्यानंतर मग तिथे सत्कर्म, त्या अशुद्ध अहंकाराला धडा शिकवण्यासाठी त्या अशुद्ध अहंकाराची सहचरिणी असलेली, अशुद्ध अहंकार हा सात्विक बुद्धीच्या मार्फत हे सगळे जाळे आपल्यावर टाकतो, तिचा वापर करून घेतो, आपल्या सात्विक बुद्धीचा वापर करून घेतो. म्हणून सत्कर्म त्या सात्विक बुद्धीलाच विचलित करण्याचा प्रयत्न करतो. मग तू ताळ्यावर येशील अशुद्ध अहंकारा. ही कल्पना इथे आपलं सत्कर्म वापरतं. तर ह्याविषयी सुद्धा खूप मोठा भाग सांगता येईल. कारण आपण जर सत्कर्म करत राहिलो तर त्याचा त्रास आपल्या अंतरंगातील अशुद्ध अहंकाराला होतो. आणि मग सत्कर्म, आता एखादं कर्म करायचे, चांगलं कर्म करायचे, त्याला काय वापरायची? बुद्धी वापरावी लागते ना, ती सात्विक बुद्धी. मग तिला विचलित केलं जातं. हा भाग आपण कथेच्या दृष्टीने पाहतोय, परंतु माझ्या दृष्टीने जर विचार केला तर माझं सत्कर्म करताना मी सात्विक बुद्धीला विचलित केलं की त्याचा त्रास अशुद्ध अहंकाराला होतो आणि तो हळूहळू ताळ्यावर यायला लागतो. आणि यानंतर मग इथे आपण कथेमध्ये पाहिलं की हनुमंत वानरगणांना मानव जातीची नरदेहाची महती सांगतात आणि आत्मस्वरूप सद्गुरू ही काय वस्तू आहे, म्हणजे राम नाम ही काय वल्ली आहे. वल्ली म्हणजे वस्तू, वस्तू म्हणजे चैतन्य तत्व. राम किंवा सद्गुरू किंवा आत्मा हे काय वस्तू आहे किंवा कुठल्या प्रकारची चैतन्य स्थिती आहे याची महती सांगण्याकरता हनुमंत संपूर्ण मानवजातीचंच इथे, हा तुम्हाला मानव देह कसा मिळाला, कशासाठी मिळाला, तुम्ही तो कशा पद्धतीने वापरला पाहिजे, तुम्ही मानव देह मिळण्या अगोदर तुम्हाला 84 लक्ष योनीमधून यावं लागलं. त्या मग किडा, मुंगी, जलचर, वंचर, पशु पक्षी या सगळ्या योनीमध्ये आपल्याला खूप सुख असतं का हो? आपण जर नीट निरीक्षण केलं प्राण्यांचं, पक्ष्यांचं, या सगळ्यांचं, तर त्यांना कितीतरी दुःख भोगावं लागतात. आणि आपण सगळे मानव त्या दुःखातून आलेलो आहोत. फक्त आपल्याला त्याचं स्मरण नाही म्हणून आपल्याला त्याचं काही वाटत नाही. मात्र या सगळ्या 84 लक्ष योनी भोगून जेव्हा माझ्या पाप आणि पुण्याची साम्यावस्था येते ना, तेव्हा मला मानवजन्म मिळतो. म्हणजे मी खूप, आत्ता समजा मी मानव आहे किंवा मी खूप पापं केलेली आहेत, मग मला मानवजन्म मिळत नाही. मग मला किडा, मुंगी, जलचर, मग त्यात ती पापं भोगत 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 50% पुण्य तयार होतं
आणि 50% पाप राहिलं यांची साम्यावस्था झाली की मला मानव जन्म मिळतो. आणि मग मानव जन्मात येऊन मी सत्कर्म, अध्यात्म, साधना, भक्ती करून जे 50% पाप राहिलेले ते संपवायचं, पुण्यही निर्माण करायचं. मात्र ते शुद्ध पुण्य असलं पाहिजे, म्हणजे निर्हेतुक पुण्य असलं पाहिजे. हेतूने पुण्य करून काही उपयोग नाही. मग मी स्वर्गात जातो, स्वर्गात पुण्य संपलं की पुन्हा जन्माला येतो, मला श्रीमंत वगैरे घरात जन्म मिळतो, मग मला त्या श्रीमंतीचा गर्व येतो, मी पुन्हा पाप करतो, पुन्हा मानवजन्मीची संधी घालवतो. म्हणून इथे शुद्ध पुण्य म्हणजेच निर्हेतुक कर्म केलं की त्यातून शुद्ध पुण्य व्हायचं. समजा मी दानधर्म करतोय, पण माझा हेतू असतो, मी दानधर्म केला, मी लगेच त्याची जाहिरात करतो, मी अध्यात्म करतो, मी लगेच जाहिरात, मी ज्ञानी झालोय, मला हे येतं, मला, तर हे शुद्ध पुण्य नव्हे. कुठलाही हेतू न करता साधना करायची, कुठलाही हेतू न करता कर्म करायचं, कुठलाही हेतू न करता दान धर्म लोकसेवा, हे सगळं निर्हेतुक पद्धतीने, म्हणजेच गीता जी सांगते ना की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, त्याला म्हणायचं शुद्ध पुण्य. आणि त्या शुद्ध पुण्याने मग सद्गुरूंची प्राप्ती होते, आणि त्यात मग साधना केल्यानंतर मग आपण आत्म्याकडे जातो. ही सगळी महती हनुमंत इथे वानर जातीला सांगतायत. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण, साधकाच्या अंतरंगातील सगळ्या घटकांना सांगतोय. आणि इथे मग एक धागा घेतलेला आहे संतांच्या एका वचनाचा, की एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. हे विशेष स्वरूपाने ते घेतले. त्याचा वाहप आपण पुढच्या भागात करणारच आहोत. परंतु एका एका योनीमध्ये त्या जीवाला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो. आणि एवढं सगळं झाल्यानं, आणि एका योनीत कोटी वेळा फेरा आहे, अशा 84 लक्ष योनी आहेत. मग त्यात किती फेरा झाला? फेरा म्हणजे काय? म्हणजे आला, परत मेला, परत गेला, परत जन्माला आला, परत मेला, त्याला एकदा आला त्याला एक फेरा म्हणतात. असा एका योनीमध्ये कोटी वेळा फेरे घ्यावे लागतात. त्यानंतर मग आपल्याला मानव जन्म मिळतो. आणि मानव जन्म घेण्यासाठी सुद्धा कोटी वेळा फिरावं लागतं. तर हा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.